गोव्याच्या फोंडा भागात राहणाऱ्या मूळ कर्नाटकच्या वृद्ध भावा बहिणीचा रामनगरजवळील अस्तोली परिसरात झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला, तर भावाची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झालेत। रुद्रय्या शिवण्णावर वय 77 आणि रेणुका हिरेमठ वय 60 अशी मृत भावा बहिणीची नावं आहेत, तर जखमी राज शिवण्णावर वय 28 तसंच बसवा शिवण्णावर वय 70 यांच्यावर बेळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिवण्णावर कुटुंब हे मूळचं हुबळी येथील असून सध्या गोव्यातील फोंडा इथं ते वास्तव्यास होतं। ते आपल्या मूळ गावाहून कारनं गोव्याच्या दिशेनं परत येत होते। 28 वर्षांचा राज कार चालवत होता। त्यांच्या शेजारच्या सीटवर वडील रुद्रय्या बसले होते। मागच्या आसनांवर रुद्रय्या यांची पत्नी बसवा आणि बहीण रेणुका बसल्या होत्या। कार अस्तोली परिसरात पोहोचल्यानंतर समोरून येणाऱ्या इनोव्हा कारशी त्यांची भीषण टक्कर झाली। इनोव्हा कारमधील प्रवासी 3 दिवसांचा गोव्याचा प्रवास आटपून हुबळीकडे निघाले होते। या भीषण अपघातात रुद्रय्या हे वाहनात अडकून जागीच ठार झाले, तर त्यांची बहीण रेणुका हिला रामनगर इथल्या रुग्णालयात नेलं असता तिथल्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं। अपघात लोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला, तरी रामनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महंतेश नाईक आणि त्यांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि रेनॉल्ट क्विड कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं। तसंच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। हा अपघात वाहतूक नियमांचं पालन न झाल्यामुळं किंवा अचानक वेगानं वाहन चालवल्यामुळं झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। पुढील तपास सुरू आहे। गोव्यासह तळकोकण आणि बेळगाव परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।